आणि आता जयंत पाटील काय बोलतात याकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास या घडीची या तासातली अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहूया। प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फरार प्रशांत कोरटकर अखेर तेलंगणात सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून कोरटकर हा फरार होता। कोल्हापूर पोलीस लवकरच त्याची माहिती देण्याची शक्यता आहे। जवळपास महिनाभरानंतर कोरटकर जो बेपत्ता होता त्याचा पत्ता सापडलेला आहे। महिनाभरात कोरटकरनं 2 गाड्या वापरल्याची देखील माहिती मिळते। अपडेट जाणून घेत विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, जवळपास महिना होऊन गेलेला आहे, बेपत्ता होता हा कोरटकर, अखेर त्याचा ठाव ठिकाणा लागल्याचं समजतंय। याबद्दलचे काही अपडेट कोल्हापूर पोलिसांकडून मिळू शकलेत का? दीपक, ज्यावेळी प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला, इंद्रजित सावंत यांना धमकी दिली, त्यानंतर 25 तारखेलाच जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला। त्याच्या आधी प्रशांत कोरटकरने माझा मोबाईल हा हॅक झालेला आहे, त्याचबरोबर मला धमकीचे फोन येत आहेत, असं नागपूरमधल्या 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या तक्रारी अर्ज आहेत ते देऊन ठेवले होते। मात्र ज्यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला, ही माहिती कळताच प्रशांत कोरटकर हा नागपूरमधून फरार झाला होता आणि 25 तारखेपासून आज आपण जर बघितलं तर 24 मार्च आहे, जवळपास 1 महिना प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांना गुंगारा देत होता। तो कुठेही त्यांना सापडून येत नव्हता। कोल्हापूर पोलिसांची 3 पथकं आहेत ती रवाना झाली होती। एक नागपूरला झालं होतं, एक चंद्रपूरला झालं होतं आणि एक मुंबईच्या दिशेने आहे ते पथक आहे ते गेलं होतं। एकूण जर बघितलं तर ज्यावेळी अंतरिम जामीन मिळाला त्यावेळी प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्ये होता। चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये तो त्या ठिकाणी थांबला होता। 1 दिवस नागपूरला येऊन गेला अशी देखील माहिती मिळालेली आहे आणि आत्ताची माहिती आहे की तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे। या दरम्यान प्रशांत कोरटकरनं 2 गाड्या आहेत त्या वापरलेल्या आहेत आणि 2 वेगवेगळे चालक आहेत ते वापरलेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे पहिली गाडी आहे ती जोपर्यंत त्याला अंतरिम जामीन होता तोपर्यंत त्याने पहिली गाडी आणि एक चालक आहे तो वापरला होता, त्यावेळी तो नागपूरला जरी येऊन गेला होता। ज्यावेळी कोल्हापूर सत्र न्यायालयानं जो जामीन अर्ज आहे तो फेटाळल्यानंतर त्याने एक वेगळी गाडी घेतली आणि वेगळा चालक आहे तो घेतला आणि ती माहिती कोल्हापूर पोलिसांना गेल्या 24 तासापर्यंत आहे ती मिळालेली होती आणि त्याच्याच मागानं कोल्हापूर पोलीस आहे ते त्या ठिकाणापर्यंत पोहोचले आणि तेलंगणामधून अटक आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी, प्रशांत कोरटकर ज्यानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला होता त्याला अटक केलेली आहे। या संपूर्ण 1 महिनाभरामध्ये पोलिसांच्या कामगिरीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, कारण प्रशांत कोरटकरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो आहेत ते व्हायरल झाले होते। त्याच्या सोशल मीडियावरती ते फोटो होते। कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या सोबतचे देखील त्याचे फोटो आहेत ते व्हायरल झाले होते। त्यामुळे या पोलीस अधिकारीच याला पकडू देत नाहीत का, पोलीस त्याच्यापर्यंत याच्यामुळेच पोहोचत नाहीत का, अशी देखील शंका उपस्थित केली जात होती। कारण याच संदर्भातला युक्तिवाद आहे ते असीम सरोदे जे इंद्रजित सावंत यांचे वकील आहेत त्यांनी देखील कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीचा युक्तिवाद केला होता की कोल्हापूर दलातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते वरिष्ठ अधिकारी अनेक प्रश्न कोर्टामध्ये उपस्थित करण्यात आले होते, परंतु आताच्या घडीची महत्त्वाची अपडेट म्हणजे प्रशांत कोरटकरला आता तेलंगणातून अटक झाल्याची माहिती मिळते। विजय, तू राहाच आपल्यासोबत, एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचेच आहेत। दरम्यान प्रशांत कोरटकरच्या अटकेला 1 महिना का लागलेला आहे? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी हा सवाल उपस्थित करत कोरटकरला उशिरा अटक हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।